नमस्कार. बाग बगीचा मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अशा काही झाडांची नावं की जी तुमच्याकडे उन्हाळ्यामध्ये तुम्ही लावू शकता किंवा तुमच्या बागेमध्ये असलीच पाहिजेत. तर सर्वात पहिलं आहे या लिस्टमध्ये मोगरा. सगळ्यांचंच आवडतं हे सुवासिक फुलांचं झाड आहे मोगरा. याचे बरेचसे औषधी उपयोग पण आहे. आणि हे मोगऱ्याचं रोप बघा, तुम्ही आता नर्सरीत जर गेलात ना तर अगदी सहज मिळेल. अगदी फुलांनी भरलेलं रोप मिळेल तुम्हाला आत्ता, कारण की हा मोगऱ्याचा सीझन आहे. 50 रुपयापासून याचं रोप तुम्हाला मिळू शकतं. मोगऱ्याचं रोप आणल्यानंतर तुम्ही त्याला लावताना मातीची कुंडी असेल तर उत्तम, किंवा प्लास्टिकच्या 10 ते 12 इंचाच्या कुंडीमध्ये ते रोप तुम्हाला लावायचं आहे. आणि कटिंगपासनं याची नवीन रोपं अगदी सहज तयार होतात. दरवर्षी याची छाटणी करायला लागते. त्याच्यानंतर पुढचं झाड म्हणजे जास्वंद. वेगवेगळे अनेक कलरमध्ये जास्वंद मिळते आणि याचे हायब्रिड आणि देसी असे दोन्ही प्रकार असतात. तर इतके सुंदर असतात हे जास्वंदीचे फुलं. म्हणजे उन्हाळ्यामध्ये तुमची बाग अगदी रंगीबेरंगी दिसते बघा. ह्याला पण लावायला तुम्ही कमीत कमी 12 इंचाची कुंडी घेतली पाहिजे. आणि याचे तुम्ही हायब्रिड रोपं पण आणू शकता आणि देशी पण नक्की घ्या. लाल कलरचं जास्वंदीचं झाड भरपूर उपयोगी असतं. आपल्याला तेल करता येतं त्याचं, देवाला गणपतीला म्हणजे प्रिय असतं. हे झाड तुम्ही नक्की लावा तुमच्या बागेमध्ये. अगदी कटिंगपासून सहज येतं. त्याच्यानंतर पुढचं झाड म्हणजे सदाफुली. सदाफुलीला पण तुम्हाला आता देशी आणि हायब्रिड खूप प्रकार मिळतात हायब्रिडमध्ये. आणि देशी तर आपल्याकडं म्हणजे गुलाबी कलरचं जवळजवळ पूर्वी तर प्रत्येकाच्या अंगणामध्ये किंवा अगदी एखाद्या डालडाच्या डब्यात किंवा तुळशीमध्ये त्याचं रोप असायचं बघा. इतकं अगदी सहज आढळणारं झाड आहे आणि वर्षभर फुलं देणारे झाड आहे शिवाय हे. आणि एकदा लावलं ना की ते मरत नाही, म्हणजे तुमच्या बागेतनं जात नाही. त्याला बी येतं आणि ते बी तर म्हणजे इकडे तिकडे पडतं आणि रोपं त्याचे उगवत राहतात. आणि हायब्रिड आहे, थोडंसं अवघड असतं सांभाळायला आणि फार मोठी कुंडी लागत नाही बघा याला. अगदी 4 इंचाची कुंडी जरी घेतली ना तुम्ही, त्यात हे रोप छान वाढतं. माझ्याकडे बघा असे काही छोट्या कुंड्यांमध्ये पण लावलेले आहेत आणि मोठ्या कुंडीमध्ये पण आहेत. आणि याच्यामध्ये एवढे सुंदर सुंदर कलर येतात. पण हायब्रिड झाडं सांभाळणं थोडंसं अवघड असतं. काही दिवसात ते मरून पण जातात. पण देशी सदाफुली तुमच्याकडं नेहमी राहते. आता ह्या लिस्टमधील पुढचं नाव आहे अनंत. पांढरे शुभ्र फूल येणारं आणि अतिशय सुवासिक असणारं हे आहे अनंताचं झाड. याचं रोप तुम्हाला नर्सरीमध्ये अगदी 100-120 रुपयापर्यंत सहज मिळून जाते. माझं तर खूप आवडतं झाड आहे. अनंताला काही फार मोठी कुंडी नाही लागत. आता हे फुलं आज सुकलं आहे बघा, पण नवीन कळ्या पण आलेल्या आहेत. याला पण अतिशय सुंदर सुवास आहे. अगदी बागेमध्ये घमघमाट सुटतो त्याच्या आजूबाजूला. आणि याचं रोप पण तुम्हाला 70 ते 80 रुपयापासून पुढे मिळून जातं. आता हे रोप आहे ना, मी फक्त कोकोपीट आणि गांडूळ खतामध्ये लावलेलं आहे. तर एवढे छान रिझल्ट मिळाले मला त्याचे. नाही तर याच्यापूर्वी माझे 3-4 वेळा रोपं खराब झालेले आहेत. त्याच्यानंतर पुढचं आहे एव्हरग्रीन टिकोमा. टिकोमामध्ये पण खूप छान कलर येतात. माझ्याकडे यातला अगदी ऑरेंज कलर पण आहे, पण त्याला आत्ता फुलं नाही, त्याची मी छाटणी केलेली आहे. भरपूर कलर येतात यात आणि सांभाळायला अतिशय सोपं असं हे झाड आहे. हे पण लावताना तुम्ही 10 ते 8 ते 10 इंचाच्या कुंडीत लावा. आणि कटिंगपासनं पण हे झाड अगदी सहज येतं आणि याला छोट्याशा शेंगा लागतात काही व्हरायटीला याच्यात. आणि त्यात बी तयार होतं आणि त्याच्यापासून पण रोपं आपल्याकडं तयार होऊ शकतात. तर ह्या लिस्टमधलं पुढचं नाव आहे ते म्हणजे मधुकामिनी. अतिशय सुवासिक आणि सुंदर फुलांचं झाड म्हणजे मधुकामिनी. याच्यामध्ये भरपूर व्हरायटी येतात. माझ्याकडे हे एक झाड आहे, पण आता सध्या याला फुलं नाही आहेत. आणि हे जे आहे ना मधुकामिनीचं रोप, याचे ते आधी बघितलं ना आपण, त्याच्यापेक्षाही छोटे फुलं असतात. कळ्या पण बघा अशा छोटे छोटे आहेत त्याच्या आणि छोटे फुलं असतात. आणि ह्याच्यामध्ये अजून एक व्हरायटी असते जे अगदी टेबलवर ठेवता येतं. टेबल कामिनी म्हणतात. मला असं वाटतं ते पण मधुकामिनीचाच प्रकार आहे, पण त्याला टेबल कामिनी म्हणतात. ते पण रोप माझ्याकडे नाही आहे, पण मला आणायची खूप इच्छा आहे. कुठे मिळालं तर मी ते नक्की आणल. हे झाड म्हणजे खूप हार्डी आहे. असं एकदा आणलं ना की हे भरपूर दिवस तुमच्या बागेमध्ये टिकू शकतं. आणि याला कुंडी घेताना कमीत कमी 10 इंचाच्या कुंडीपासून सुरुवात करा तुम्ही. आणि खाली जमिनीत जर लावलं ना तर मोठं पण होतं हे झाड. आणि कुंडीमध्ये आपल्याला पाहिजे तसा शेप आपण ठेवू शकतो छाटणी वगैरे करून. आणि दरवर्षी छाटणी करायची त्याची. शिवाय फुलं येऊन गेल्यानंतर पण थोडे थोडे शेंडे कट करायचे.
आणि छाटणी केल्यानंतर ज्या काड्या निघतात ना त्या पण लागतात आणि याला लाल कलरचं बी लागतं. त्या बीपासून पण नवीन रोपं अगदी सहज तयार करतात. असं हे अतिशय वाढवायला पण सोपं आणि बागेमध्ये अतिशय सुंदर दिसणारं सुवासिक असं झाड आहे मधुकामिनी. मधुकामिनीचं झाड तुम्ही नक्की लावा. त्याच्यानंतरचं पुढचं झाड आहे चाफा. चाफ्यामध्ये पण बघा किती व्हरायटीज येतात आणि चाफाचा पण आता उन्हाळ्यामध्ये चाफ्याचा सीझन आहे. आता माझ्याकडं मी छाटणी केलेली होती झाडाची, त्याच्यामुळं आता कळ्या लागलेल्या आहेत. एक 8-10 दिवसामध्ये त्या कळ्या उमलायला सुरुवात होईल. जवळजवळ सगळ्या शेंड्यांवरती कळ्या लागलेल्या आहेत आणि इथे सगळे हे नवीन फुटवे. आता याला अजून कळ्या लागायच्या आहेत. हे दुसरं झाड आहे. अतिशय सुंदर कलर आहे. एक अगदी राणी कलरचा चाफा आहे आणि एक व्हाईट कलरचा चाफा आहे. यातला खूप सुंदर फुलं लागतात चाफ्याला. आणि आजकाल तर चाफ्यामध्ये इतके व्हरायटी निघालेल्या आहेत. थायलंडहून चाफ्याच्या व्हरायटी येतात. खूप वेगवेगळे कलर आणि छान व्हरायटीज आहेत चाफ्याच्या आणि खूप ट्रेंड आहे चाफ्याचा. तुम्ही बघा हॉटेलला जा, रिसॉर्टला जा, तिथे तुम्हाला भरपूर चाफ्याचे झाडं दिसतात. त्याच्यानंतर पुढचं आहे हे काटेरी झाड, युफोर्बिया मिली. खूप जण काट्याचे झाड ज्यांना लावायचं नसेल त्यांनी लावू नका, पण ज्यांना असा काही प्रॉब्लेम नाही ना त्यांनी हे झाड नक्की लावा. आपण बघा रोडनी जातो तर खूप ठिकाणी डिवायडरचे असतं ना, ती जागामधली त्या स्पेसमध्ये लावलेले असतात बघा. अतिशय सुंदर दिसतात ह्याचे फुलं आणि वर्षभर ह्याला फुलं असतात. आणि हे झाड लावायचं आणि विसरून जायचं. याला फार काही खत लागतं, खूप काही काळजी घ्यावी लागते असं नाही. उलट तुम्ही जर खूप पाणी घातलं ना त्याला रोज रोज तर हे सडून पण जाईल. हे सक्युलेंट प्रकारातलं झाड आहे. त्याला भरपूर कलर याच्यात येतात. त्यात माझ्याकडे त्याचे 3 कलर आहेत. हा पिवळा एक आहे, ऑरेंज एक आहे आणि थोडासा रेडिश एक आहे. अतिशय सुंदर दिसतात. त्याचे बंचेसनी फुलं येतात आणि शिवाय एकदा फुलं आली की खूप दिवस असतात. त्याच्यानंतरचं झाड म्हणजे माझं सगळ्यात आवडतं अडेनियम. ज्याची माझ्याकडं खूप व्हरायटीज आहे. खूप मोठं कलेक्शन आहे अडेनियमचं आणि याची झाडं मी सेल पण करते. तर त्यातलं पण म्हणजे एवढं उन्हाळ्यामधलं मला तर वाटतं सगळ्यात सुंदर हे झाड आहे. मोगऱ्याच्या खालोखाल तर मी याला नंबर देईल. ह्याला वास नसतो, पण सौंदर्य म्हणजे काही त्याला विचारूच नका तुम्ही याचं सौंदर्य. त्याच्या खोडामध्ये सौंदर्य, त्याच्या फांद्यांमध्ये सौंदर्य आणि फुलांमध्ये वेगळंच सौंदर्य. असं संपूर्ण त्याचे प्रत्येक पार्ट असा तो छान आहे दिसायला. खूप सुंदर वाटतं हे झाड. बघा त्याचे खोडं असं वेगळंच असतं. त्याला कॉडेक्स म्हणतात. असं फुगीर भाग असतो आणि वरती फुलं येतात. अगदी छोट्या छोट्या झाडांना पण एवढे फुलं लागतात. मी ऑक्टोबरमध्ये त्याचे डोळे भरलेले आहेत. ग्राफ्टिंग केलेले ते झाडंसुद्धा माझे फुलांनी गच्च भरलेले आहेत. याच्यामध्ये सिंगल पेटल, डबल पेटल, मल्टी पेटल असे भरपूर व्हरायटी असतात. पण सिंगल पेटल आहे नाही बघा इथे पिवळं, त्याला इतके फुलं लागतात ना, बंचेसनी फुलं लागतात आणि खूप सुंदर दिसतात. आणि अजिबात त्याची जास्त काळजी तुम्हाला घ्यावी लागत नाही. याला कमीत कमी पाणी लागतं. फक्त याला भरपूर ऊन द्या तुम्ही. दिवसात 6-7 तास तुम्हाला जेवढे उन्हात ठेवता येईल ना अशा जागेवर तुम्ही याच्या कुंड्या ठेवा. पाणी फार लागत नाही याला. थंडीमध्ये तर खूप पाणी लागतं, उन्हाळ्यामध्ये रोज द्यावं लागतं. कुंडीची साईज छोटी असेल तर त्याला अजून द्यावं लागतं. आता हे जे बघताय ना जास्वंदीचं झाड, मी एवढं छाटलं होतं ना, जवळजवळ त्याचा निम्मा भाग मी कमी केला होता. पण सगळंच छाटणी केलेल्या झाडांना अगदी छान नवीन पालवी फुटलेली आणि झाडं अगदी दाट व्हायला सुरुवात झालेली आहे. त्याच्यासाठी छाटणी करणं खूप गरजेचं आहे. फेब्रुवारी-मार्चमध्ये तुम्ही सगळ्या झाडांची छाटणी करूनच घ्यायची. आता हे बघा हे मी कटिंगपासून लावलेलं जास्वंद आहे बरं का. एवढं सुंदर फुल आलेलं त्याला, असं दाट फुल आहे त्याचं. मल्टीपेटल म्हणता येईल त्याला. मंडळी तुमच्याकडे पण याच्यापैकी बरेचसे झाडं असतील, तर तुमच्याकडे यातले कुठले झाडं आहेत किंवा याच्या व्यतिरिक्त काय आपण लावू शकतो हे पण तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे माझे व्हिडिओ तुम्हाला बघता येतील. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. हॅपी गार्डनिंग.